सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। जय गजानन। सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। मी वृंदा माहीमकर गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त 21 दिवस 21 संतांच्या चरित्रावरील निरूपणांची पुष्पमाला आपल्या केंद्राने गुंफली आहे। आजचे पुष्प शंकर महाराजांच्या जीवनावर गुंफले आहे आणि ते सुगंधित करणार आहेत हरिभक्त परायण सुधन्वा महाराज केणेकर। त्यांचा अल्पसा परिचय करून देताना मला खूप आनंद होत आहे, कारण आत्ता मी सध्या नर्मदा परिक्रमेमध्ये आहे आणि मैयाच्या किनाऱ्यावर बसून मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देत आहे। हरिभक्त परायण सुधन्वा महाराज हे सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांच्या परिवारात परंपरेने अध्यात्माची आवड आली आहे। आजी आजोबांकडून मिळालेला हा वारसा महाराज पुढे चालवत आहेत। सोयगाव येथील हरिभक्त परायण श्री नाईकदादा गुरुजी यांचा आध्यात्मिक प्रभाव लाभल्याने सुधन्वा महाराज व त्यांचे कुटुंबीय अध्यात्मात रममाण झाले। आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत महाराजांचे आध्यात्मिक शिक्षण झाले आहे। कीर्तन सेवेचे प्राथमिक शिक्षण सोयगाव येथील महामुनी अगस्ती महाराज शिक्षण संस्था येथून त्यांनी पूर्ण केले। पुढे 11 वर्ष ते सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी येथे राहून त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण केलंय। त्यांना श्री गुरु वक्ते बाबा यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं आहे। त्यांनी मृदंगामध्ये अलंकार पदवी प्राप्त केली आहे आणि त्यामुळे अनेक मोठे कीर्तनकार गायक यांना मृदंगाची साथसंगत त्यांनी केली आहे। श्रीमद भागवत रामायण कीर्तन प्रवचन या सेवा महाराज देत असतात।
चला तर मग आज आपण या बहुआयामी व्यक्तिमत्वाकडून श्री शंकर महाराज जाणून घेऊया. जय गजानन. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिकाय, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आपल्या या श्री गजानन महाराज केंद्र ठाणे यांनी जो कौतुकास्पद हा जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे की महाराष्ट्रातील विविध अवतारी संत या संतांच्या चरित्रावर निरूपण, त्यापैकी माझ्या सद्भाग्याने ज्या संतांचं चरित्राचं निरूपण करून माझी वाणी पवित्र करण्याचं सद्भाग्य जे मला लाभलं ते संत म्हणजे संत सद्गुरू श्री शंकर महाराज, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. ते आमचे परम आदरणीय परमार्थ स्नेही गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे हरिभक्तपरायण श्री अरविंदजी कुलकर्णी सर. मी त्यांचे शतशत आभार या ठिकाणी मानतो. महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये गावोगावी विविध संत आपल्याला बघायला मिळतात आणि संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. ज्ञानोबारायपासून म्हणजे भगवान श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय, नामदेवराय, शांतीब्रह्मनाथ बाबा आदी करून हे जे संत झालेत, तदनंतर समर्थ सद्गुरू गजानन महाराज, श्री साईनाथ महाराज आणि त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज आणि स्वामी समर्थांना गुरु मानणारे संत सद्गुरू श्री शंकर महाराज, असे संत वेळोवेळी त्या ठिकाणी अवतार घेत असतात आणि जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते अवताराला येत असतात. आणि मुळात संत हे देवाचाच अवतार असतात. भगवान परमात्मा ज्यावेळेला हातामध्ये शस्त्र धारण करून येतो त्यावेळेला तो अवतार देवाचा अवतार म्हणून त्या ठिकाणी येतो आणि ज्यावेळेला भगवान परमात्माच हातामध्ये शास्त्र घेऊन त्या ठिकाणी लीला करण्यासाठी येतात तेव्हा ते संत म्हणून येतात. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून ते संत मुळात देवाचाच अवतार आहे. म्हणून बघा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. हो, आणि त्याचप्रमाणे हो तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. हो, आणि त्याचप्रमाणे आपण बघतो स्वामी समर्थांना सुद्धा आणि साईनाथांना सुद्धा, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना सुद्धा आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशा प्रकारे त्यांना संबोधन लावतो. याचा अर्थ असा आहे की हे जे संत आहेत हे संत मुळातच भगवान परमात्म्याचा हा अवतार आहेत. म्हणूनच त्या संतांच्या चरित्राचं वर्णन आपण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपली वाणी पवित्र होते आणि किंबहुना तेही प्राणापर होते, आवडते निरुते. जे संत चरित्राते प्रशंसिती, जे संतांच्या चरित्राची प्रशंसा करतात, संतांची चरित्र कथा करतात, अशी भक्त मला आवडतात असं भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात. या न्यायाला अनुसरून या ठिकाणी आपलं असलेलं श्री गजानन महाराज केंद्र ठाणे यांनी हा जो काही संत चरित्र निरूपणाचा हा जो उपक्रम या ठिकाणी ते राबवत आहेत हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि काळाची गरज आहे. कारण की संतांचा महिमा आपल्याला कळणं तितकासा गरजेचं आहे. बघा, सद्गुरू श्री संत शंकर महाराज
हे जे काही असे अवतारी संत आहेत, शंकर नावातच त्यांचा अर्थ आहे. शंकर शिवाचा अंश असं त्यांचं नाव आहे. भगवान शंकर, भगवान शंकरचाच मुळात ते अंश आहेत, त्यांचा अवतार आहेत. बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यामध्ये अंतापूर नावाच्या गावात चिन्नाजी नावाचे शिवभक्त त्या ठिकाणी राहत असत. हो, त्यांचं सुंदर असं दाम्पत्य आहे. भगवान शंकराची भक्ती चालली आहे, भगवान शंकराची उपासना चालू आहे. हो, परंतु पुत्र संतती मात्र नाही. बघा, पुत्र संतती नाही. आणि अशा एवढ्या गोष्टीमुळे त्यांना असं वाटायचं की आपण एवढी भगवान शंकराची तपश्चर्या करतो, त्यांची पूजा करतो, परंतु आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने पुत्र संतती दिली नाही. परंतु न सांगता कळे अंतरीचे गुज. देवाला कळत नाही असं नाही. आणि भगवान शंकर हे दैवत तर लवकर प्रसन्न होणार दैवत आहे. आणि अशा त्या भगवान शंकरांनी एक दिवस ते त्या ठिकाणी आपल्या त्या भक्तावर, त्या चिन्नाजींवर त्या ठिकाणी ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि सांगितलं, चिन्नाजी, मी तुझ्या त्या भक्तीवर, तुझी माझी भक्ती करतो, तुझ्या या शिवभक्तीचं तुला फळ त्या ठिकाणी भेटत आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. आता मीच तुझा पुत्र म्हणून जन्माला येईल. असं जेव्हा त्या ठिकाणी सांगितलं, असं सांगितल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चिन्नाजी आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी दावल मलिक पीर स्थानावर त्या ठिकाणी गेला. आणि तिथे गेला तर त्याला आश्चर्यचकित करणारं असं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर त्याला बघायला मिळालं. तिथे वाघ बसलेले आहेत, असंख्य वाघ बसलेले आहेत. आणि अशा वाघांच्या सानिध्यामध्ये एक छोटासा बालक त्या ठिकाणी खेळत आहे. असं दृश्य बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं, थोडस मनामध्ये भय होतं. परंतु त्या ठिकाणी आदल्या दिवशी रात्री भगवान शंकरांनी जो दृष्टांत दिला होता की मीच तुझा पुत्र होऊन त्या ठिकाणी येईल, म्हणून ते बघितलं आणि ते अजिबात न घाबरता ते बाळ उचललं आणि आपल्या पत्नीजवळ दिलं. पत्नीजवळ दिल्यानंतर चिन्नाजींनी ते बालक उचललं आणि आपल्या पत्नीजवळ दिलं. आणि पत्नीजवळ दिल्यानंतर त्याच्या पत्नीला, चिन्नाजींच्या पत्नीला त्या ठिकाणी त्या बाळाविषयी एवढं प्रेम वाटलं की पाना फुटला आणि त्या लहानशा बाळाला त्या ठिकाणी त्या मातेने स्तनपान करवलं. हो, बघा, त्या चिन्नाजींना जे स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नाची गावकरी मंडळी, गावातले जे काही होते असे लोक चेष्टा करत होते. आणि जेव्हा हे बाळ, सुंदर तेजपुंज असं गोजीरवाणं बाळ जेव्हा घरी आणलं तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. आणि सर्वांना आश्चर्य वाटल्यानंतर गावात संपूर्ण अंतापुरामध्ये वार्ता पसरली आणि सगळेचे सगळे लोक त्या ठिकाणी त्या छोट्याशा गोजीरवाण्या बाळाचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. आणि बाळाचं ते तेज, दिव्य तेजस्वी असं ते रूप आणि तेजपुंज असं त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे. आणि असं बाळ बघितलं आणि सर्वांना त्या ठिकाणी त्याच्या बाळाबद्दल आश्चर्य वाटलं. कारण की ते बाळ म्हणजे साधं नाही, ते म्हणजे भगवान महादेवांच्या आशीर्वादाने त्या बळ मिळाले, म्हणून नाव त्याचं ठेवलं शंकर. कारण की भगवान शंकराच्या आशीर्वादानेच ते मिळालं. स्वप्न दृष्टांत आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये स्वप्नामध्ये दृष्टांत त्या ठिकाणी देण्याची, दीक्षा सुद्धा देण्याची प्रथा. हो, गुरु सुद्धा आपल्या शिष्याला बऱ्याचदा स्वप्नामध्ये दृष्टांत देतात, अनुग्रह करतात. हो, अगदी त्याचप्रमाणे महादेवांनी जो आशीर्वाद दिला आणि महादेवाच्या आशीर्वादाने ते बाळ प्राप्त झालं, म्हणून त्या बाळाचं नाव शंकर तसं ठेवलं. बघा, माता पित्यांच्या सहवासामध्ये हा छोटासा बाल शंकर वाढू लागला, सवंगडी जमून भजन करू लागला. बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आपलं बाळ मोठेपणी काय होणार आहे हे लहानपणीच त्याच्या वागणुकीवरनं ते सगळं दिसत असतं. म्हणून हा छोटासा बाळ शंकर
त्या ठिकाणी सवंगडी गोळा करू लागला आणि सवंगडी गोळा करून भजन करू लागला. हो, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या बालपणी सवंगड्यांना गोळा करायचे आणि स्वराज्याचा खेळ त्या ठिकाणी खेळायचे. मग मोठे झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खरंच स्वराज्याचं तोरणा घेऊन जसं बांधलं तसंच या सवंगड्यांना गोळा करून त्या बाल स्वरूप असलेल्या शंकर महाराजांनी भजन करावं आणि भजन करावं, कीर्तन करावं. आणि नंतर मग त्या ठिकाणी बघा काही निरीक्षणांत लक्षात आलं की हे बाळ काहीतरी वेगळं आहे, हे सामान्य बाळ नाही आहे, हे काहीतरी अवतार आहे. म्हणून त्या बालरूपी शंकर महाराजांनी जंगलात जावं, गावाजवळ असलेल्या जंगलात जावं आणि ध्यान लावत बसावं. हो, ध्यान धारणा करत बसावं, त्याची धार्मिक ओढ, हो, आणि वेगळेपणाची सर्वांना जाणीव झाली. आणि ज्या वेळेला 8 वर्षाचं ते बाळ झालं आणि 8 वर्षाचं बाळ झाल्यानंतर गुरूंच्या आज्ञेने साधनेसाठी हिमालयाकडे निघालं, साधना करण्यासाठी हिमालयाकडे निघालं. बरं, यांचे गुरु नेमके कोण होते? बघा, तर त्यांनी नेहमीच सांगितलं की माझे गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज. हो, श्री स्वामी समर्थ महाराज हे जे आहेत हे माझे गुरु आहेत. जिथे स्वामी समर्थांच्या नावाचा जप होतो तिथे मी असतो असे ते म्हणत. बघा, जिथे जिथे स्वामी समर्थांचा जप होतो तिथे तिथे त्या ठिकाणी मी असतो. बघा, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जप होतो, जिथे प्रभू रामचंद्रांची कथा होते तिथे मारुतीराय असतात. हो, आणि मारुतीरायांचं भजन केल्यानंतर प्रभू रामचंद्रांना आनंद वाटतो. अगदी त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचा जप केल्यानंतर शंकर महाराज तिथे हजर असतात. आणि एवढी निष्ठा आपल्या गुरूंविषयी, एवढी निष्ठा त्यांची आहे. बघा, पायी गुरूंचं स्मरण करत त्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला. बघा, प्रवास केला, हिमालयात जाऊन तपश्चर्या केली, केदारेश्वराला जाऊन तपश्चर्या केली, प्रयागराजला जाऊन तपश्चर्या केली, अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी अनेक वर्ष साधना केली आणि स्वतःला सिद्ध केलं. तपश्चर्याच्या माध्यमातून खरतर अशी तपश्चर्या केली आणि स्वतःला सिद्ध केलं, आत्मज्ञान प्राप्त केलं. आणि जणू की आत्मज्ञान प्राप्त करून स्वतःला सिद्ध करून हा महापुरुष, हा महात्मा जनाच्या, जड जीवांच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी तो सिद्ध झाला. आणि आपल्या त्या तपश्चर्याच्या माध्यमातून जनतेचं कल्याण करावं, जडजीवांचा उद्धार व्हावा. उद्धराया जन, उद्धराया जड, उद्धराया जीवा, अशा या सर्वांचा उद्धार करता यावा, अशा या हेतूने त्यांनी तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्त करून त्या ठिकाणी ते आपल्या महाराष्ट्रात परत आले. तर महाराष्ट्रात परत आल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी सोलापुरामध्ये शुभाराय मठामध्ये त्या ठिकाणी ते आले. बघा, कशी त्या ठिकाणी त्यांची अवस्था होती. ज्या वेळेला ते सोलापुरामध्ये त्या शुभाराय मठामध्ये तेव्हा आले तर तेव्हा त्यांचं वर्णन आलेलं आहे. बघा, अत्यंत ते कसे त्यांचं वर्णन आहे. बघा, अष्टावक्र देह आहे, अष्टावक्र देह, वेताची उंची, सावळा रंग, भेदक मोठे डोळे, गुडघ्यापर्यंत लांब हात, हो, आणि विस्कटलेले केस, वाढलेल्या दाढी मिशा, परंतु चेहऱ्यावर तपश्चर्येचं तेज. अशा प्रकारे चेहऱ्यावर तपश्चर्येचं तेज आहे असं रूप त्यांनी बघितलं. आणि तिथे जेव्हा ते आले आणि आल्यानंतर त्यांचा स्वभाव असा होता, शंकर महाराजांचा, संत सद्गुरू शंकर महाराजांचा स्वभाव असा होता की हसायचं तर लहान लेकरासारखं त्या ठिकाणी बोबडं बोलायचं आणि हसायचं. हो, ज्या व्यक्तीला त्यांचा परिचय नाही अशा व्यक्तीला वाटावे की कशी ही वेगवेगळी व्यक्ती, अशा प्रकारे कुणी हसत असतं काय, लहान लेकरासारखं बोबडं बोलत असतं का. परंतु संत हे प्रत्येकाला समजत नसतात, कारण की संत नवती जगा मानसात्या सारिखे. बघा, म्हणून त्या ठिकाणी एवढं सगळं त्यांचं वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा असं असलेलं ते व्यक्तिमत्व जेव्हा त्या सोलापुरामध्ये शुभाराय मठात आलं. ज्ञानेश्वरीवर व्यासंग, ज्ञानेश्वरी हा शंकर महाराजांचा अत्यंत आवडता विषय. हो, आणि
त्यांच्या हातामध्ये विविध प्रकारच्या अंगठ्या आणि यांचे विविध रूप आहेत. परंतु अशा त्यांच्या विविध रूपांपैकी काय काय उल्हासी भरल्या रंगा, परंतु जे खरे भक्त आहेत तेच त्यांना त्या ठिकाणी ओळखू शकतात. म्हणून त्यांचं असं सर्व समावेशक असं व्यापक व्यक्तिमत्व होतं संत सद्गुरु शंकर महाराजांचं, की सर्व जातींचे सर्व धर्मांचे लोक त्यांना त्या ठिकाणी गुरु मानत होते. बघा त्यांच्या आशय शंकर महाराजांबद्दल आपण काही प्रसंग आपण बघणार आहोत. बघा तर आपण काही प्रसंग तिथे बघणार आहोत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा संतांच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट आली तर अशक्य सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी ते शक्य करू शकतात. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीद शुद्ध अंगी. संतांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते नक्की करू शकतात. त्यांच्या मनात आलं तर ते कुणाचा उद्धार करतील हे सांगता येत नाही. म्हणून असे असलेले शंकर महाराज, परंतु अगोदर त्या भक्ताची असलेली शुद्ध भावना ते त्या ठिकाणी बघतात. परिपाहे बीज शुद्ध अंगी. बघा त्या ठिकाणी सोलापुरामध्ये दत्त चौकामध्ये श्री शुभराय मठामध्ये जेव्हा ज्या वेळेला महंत जनार्दन बुवा तिथे मठाधिपती होते, ते मठाधिपती असताना तेव्हा श्री शंकर महाराज त्या ठिकाणी आले आणि अलग त्या ठिकाणी पुकारला. दारामध्ये शंकर महाराजांना बघितलं. जनार्दन बुवांनी जेव्हा त्यांना प्रथम दर्शनी बघितल्यानंतर त्यांना शंकर महाराज दिसले नाही, तर त्यांना दिसले एकमुखी दत्ताचं दर्शन झालं. बघा ज्याच्यावर कृपा संत करतात त्याला दर्शन अगोदर. बघा जेव्हा शंकर महाराज तिथे आले तर महंत जनार्दन बुवांना सर्वप्रथम त्यांनी एकमुखी दत्तात्रयाच्या रूपात दर्शन दिलं. बघा जणू की समाधी लागावी अशा प्रकारचं दर्शन त्या जनार्दन बुवांना झालं. आणि जनार्दन बुवांना दर्शन झाल्यानंतर क्षणभर ते भान विसरून गेले की मी कुठे आहे, मी प्रत्यक्ष परमात्म्याला समोर बघतोय, एकमुखी दत्तात्रयांचं दर्शन मी घेतोय. आणि नंतर मग जेव्हा ते भानावर आले आणि भानावर आल्यानंतर त्यांनी अष्टावक्र शंकर महाराजांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बघितलं. आणि शंकर महाराज त्या मठामध्ये आत प्रवेश करतात आणि जनार्दन बुवांचा हात आपल्या हातात घेतात. आणि आपला हात हातात घेतल्यानंतर त्या मठाच्या गाभाऱ्यामध्ये दोघे जण जातात आणि गेल्यानंतर आतमध्ये त्या ठिकाणी गुप्त होतात. आणि दोघेही गुरु शिष्य तिथे गुप्त झाले. आणि तिथून गुप्त होऊन कुंवरपूरला त्यांना शंकर महाराजांनी नेलं आणि तिथे जाऊन त्यांना अनुग्रह दिला. आणि अनुग्रह दिल्यानंतर परत त्या ठिकाणी त्या मठामध्ये आले. अशा प्रकारे शंकर महाराज सोलापूरला जास्तीत जास्त वेळ त्या शुभराय मठामध्ये त्यांनी घालवला. सोलापूरमध्ये त्यांची असंख्य शेकडो भक्त परिवार आज सुद्धा त्या ठिकाणी त्यांची भक्ती करतात, त्यांची उपासना करतात. त्यांचं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी त्यांनी बांधलेलं आहे. आणि अशा त्या सोलापूर नगरामध्ये त्या शहरामध्ये शंकर महाराजांनी नेहमी यावं, भजन करावं, कीर्तन करावं, ज्ञानेश्वरीचे प्रवचन करावे. आणि अशाच प्रकारे एक दिवस शंकर महाराजांनी सांगितलं जनार्दन बुवांना सांगितलं की आता ते पटशिष्य होते. जनार्दन बुवा म्हणजे ते पण सामान्य नाही. जनार्दन बुवांना सर्वसामान्य लोक, त्यांना ओळखणारे लोक जनू काका असं म्हणायचे, जनू काका. पण असे जे जनू काका आहेत ते शंकर महाराजांचे पटशिष्य. आणि शंकर महाराजांनी त्यांच्यावर अशी काय कृपा केली की त्या ठिकाणी अनुग्रह देण्याचा अधिकार त्यांना देऊन टाकला. हो, शंकर महाराजांनी जनार्दन बुवांना अनुग्रह देण्याचा अधिकार देऊन टाकला. एवढे त्या ठिकाणी कृपा कटाक्षाने आलेले, आपले पदी बैसविले. अशा प्रकारे संत आपल्या त्या जड जीवांवर त्यांचा उद्धार करून त्यांना स्वतःच्या अवस्थेला स्वतःच्या जागी त्यांना बसवतात. बघा एक दिवस असंच जनार्दन बुवांना शंकर महाराजांनी सांगितलं की आपल्याला तुळजापूरला आई भवानी मातेचं, तुळजा भवानी मातेचं दर्शन करण्यासाठी सर्व भक्तांना घेऊन जायचंय. हो, जवळपास
40-50 सगळे भक्त होते आणि त्यांना घेऊन तुळजापूरला जायचं. बसमध्ये बसले, 40 भक्त आहेत, सगळे एकूण 40 आहेत आणि अशा सगळ्यांना सोबत घेतलं आणि जनार्दन बुवांना शंकर महाराजांनी आज्ञा केली, जनार्दन महाराज तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्यांचं तिकीट तुम्ही काढा. आता काय करावं? जनार्दन बुवांनी पाहिलं, खिशात हात घातला तर काय, खिशामध्ये फक्त त्या ठिकाणी 2 रुपये त्या ठिकाणी सापडले. पण त्या 2 रुपयामध्ये 40 भाविकांचं कस काय त्या ठिकाणी तिकीट निघेल? 2 रुपये काढले आणि त्या तिथून तुळजापूरचा जो प्रवास आहे 1.5 रुपये तिकीट लागत होतं आणि दिले पैसे कंडक्टरला पैसे दिले. कंडक्टरने 50 पैसे परत केले. आता एक तिकीट निघालं, 1.5 रुपयाचं एक तिकीट घेतलं, त्या भाविकाला दिलं आणि उरलेले 50 पैसे स्वतःच्या खिशात जनार्दन बुवांनी घातले आणि परत बाहेर हात काढला तर परत 2 रुपये निघाले. परत त्या ठिकाणी तिकीट काढलं, परत 50 पैसे उरले, आपल्या खिशात घातले आणि परत बाहेर हात काढला तर 2 रुपये निघाले. अशा प्रकारे 40 भाविकांचे 40 तिकीट त्या ठिकाणी जनार्दन बुवांनी ते काढले. हा अशी आलेली प्रचिती, हा घडलेला चमत्कार बघून कंडक्टर सुद्धा त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाला आणि कंडक्टरला वाटला हा काय प्रकार चालला, हा काय प्रकार चालला. म्हणून अशा प्रकारे त्या शंकर महाराजांचा हा महिमा आहे की शंकर महाराजांनी आज्ञा केली हे करायचं आहे. हो, शंकर महाराज म्हणजे परमात्मा प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार आणि त्यांनी आज्ञा केली आणि जेव्हा त्यांनी आज्ञा केली त्यांच्या आज्ञेचं पालन जनार्दन महाराजांनी केलं तर त्या ठिकाणी सगळ्यांचे तिकीट म्हणजे प्रत्येक वेळेला ज्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, आकारण कारण करुणावरणालय, भक्तवत्सल, दीनबंधू असे असलेले संत शंकर महाराज, त्यांना काय शक्य नाहीये? जे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय अशा प्रकारे असलेलं ते अवतारी संत, त्यांना 2 रुपये निर्माण करायला काय वेळ लागणार आहे? म्हणून बघा, अशा महाराजांच्या विविध कथा आपल्याला ऐकायला मिळतात आणि अशा या सगळ्या कथा संपूर्ण महाराष्ट्रभर भाविकांमध्ये प्रसिद्ध आहेत, सगळ्यांच्या मुखामध्ये आहेत. बघा, असे असलेले शंकर महाराज विविध कथा त्यांच्या ऐकायला मिळतात. शंकर महाराज विविध भागात विविध नावांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. बघा, ज्याप्रमाणे देवाचे नाव विविध आहेत तसे शंकर महाराजांचे सुद्धा विविध भागानुसार, विविध प्रांतानुसार, विविध गावानुसार अशी त्यांचे नाव त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. बघा, सातपुड्या परिसरामध्ये सुपड्या बाबा म्हणून शंकर महाराजांना ओळखतात. मध्य प्रदेशामध्ये गौरी शंकर नावाने त्यांना ओळखतात. गुजरातमध्ये देविया बाबा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. युरोप खंडामध्ये जॉन साहेब या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि मुस्लिम बांधव त्यांना रहीम बाबा असं म्हणून त्या ठिकाणी संबोधतात. खानदेश प्रांतातील असलेलं रावेर जे गाव आहे त्या गावात सुद्धा तिथले भाविक शंकर महाराजांना ओळखतात, परंतु ते त्यांना कुंवर स्वामी असं त्या ठिकाणी म्हणतात. पंढरपुरामध्ये पंढरनाथ, मध्य प्रांतात लहरी बाबा, मद्रासमध्ये गुरुदेव, आफ्रिकेमध्ये टोंबो, अफगाणिस्तानमध्ये नूर मोहम्मद खान अशा प्रकारे विविध नावांनी त्या ठिकाणी शंकर महाराजांना संबोधलं जातं. याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की शंकर महाराज म्हणजे केवळ आपल्या महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, ते दिव्य संत होते. एकाच वेळे अनेक ठिकाणी ते त्यांना इतर आपल्या भाविकांना, भक्तांना दर्शन देत असत. आपल्या भक्तावर संकट आलं तर त्या ठिकाणी तात्काळ ते धावून जात असत. अशा प्रकारचे असे संत बघा. परंतु परी पाहे बीज शुद्धांगी, परंतु जो भक्त आपल्याकडे येतो त्या भक्ताच्या मनातला मनसुबा शंकर महाराज तात्काळ ओळखतात. बघा, एखादी सुप्त इच्छा असली तरी सुद्धा ती इच्छा, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया जैसा विठ्ठल, अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनातली असलेली सुप्त इच्छा सुद्धा ते ओळखून घेतात. हो, त्यांना सांगण्याची गरज नाही, ते अंतर्यामी आहेत. परंतु जर एखादी भक्त, एखादी भाविक त्यांच्याकडे जवळ येताना त्याच्या मनामध्ये जर कुठल्या प्रकारची थोडीशी शंका, कुशंका
असेल तर ते सुद्धा त्यांना लगेच कळत असेल. त्यांना लगेच तात्काळ कळायचं की ही व्यक्ती आपली प्रचिती बघण्यासाठी येते. बघा, अशा सिद्ध संतांच्या बद्दल त्या ठिकाणी मनामध्ये कुठल्या प्रकारची शंकाच नसावी की हे नेमके खरंच संत आहेत का. अशा संतांची प्रचिती बघणे म्हणजे विषाची परीक्षा घेणे. विषाची परीक्षा खरंच हे विष आहे का, अशी जर आपण परीक्षा जर घ्यायला गेलो तर आपण जिवंत राहू का, तर आपण जिवंत राहू शकत नाही. म्हणून विषाची काय परीक्षा घ्यायची आहे. म्हणून त्या ठिकाणी संतांकडे जाताना शुद्ध भावनेने त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि शुद्ध भावनेने गेल्यानंतरच ते संत आपल्यावर कृपा करतात. बघा, एकदा त्र्यंबकेश्वरला समर्थ सद्गुरू शंकर महाराज त्या ठिकाणी रामभाऊ अकोलकरांकडे निवासाला होते. आणि तिथे निवासाला असताना एक ब्राह्मण दर्शनासाठी आला, परंतु मनामध्ये श्रद्धा नाही. मनामध्ये श्रद्धा नाही आणि तो म्हणू लागला, महाराज मला प्रसाद द्या, महाराज मला प्रसाद द्या. महाराज म्हणू लागले, अरे बाबा, मी तुला प्रसाद देईल पण तू खाणार नाही अजिबात. नाही महाराज, मला प्रसाद हवाय तुमच्याकडनं, मला तुमच्याकडनं प्रसाद हवाय. असा हट्ट त्या ब्राह्मणाने केला आणि असा हट्ट त्या ब्राह्मणाने केल्यानंतर त्या ठिकाणी शंकर महाराजांना वाटलं याला आता प्रसादच देऊन टाकू एकदा. म्हणून त्यांनी कागदामध्ये बांधून प्रसाद दिला. दर हा प्रसाद घे, पण मी तुला म्हटलो ना तू खाणार नाही म्हणून. म्हणे मी खाईन महाराज, द्या मला प्रसाद. कागदामध्ये बांधून प्रसाद दिला आणि तो प्रसाद घेऊन जो गेला आणि गेल्यानंतर थोड्या वेळानंतर तो त्या ठिकाणी लगेच स्नानासाठी जाताना त्याला रामभाऊ अकोलकरांनी बघितलं. रामभाऊ अकोलकर म्हटले, का ब्राह्मण देवता, तुम्ही आताच तर प्रसाद घेण्यासाठी आला होता आणि आता तुम्ही स्नानाला का चाललात आणि ही काय स्नानाची वेळ आहे का. असं म्हटल्यानंतर ते ब्राह्मण काका म्हणू लागले, अहो म्हणे रामभाऊ, तुम्हाला काही कळतं का, तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या बाबाला आणून ठेवलाय तो ढोंगी बाबा आहे, त्याला काही कळत नाही, वेडा माणूस दिसतोय तो. त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच मला वाटतं की हा मूर्ख माणूस दिसतो, वेडा दिसतो. म्हणे काय झालं नेमकं. अहो म्हणे मी त्या बाबांना म्हटलो मला प्रसाद द्या, तर कागदामध्ये मला कोंबडीची 4 अंडी बांधून दिली. हे कुठे असतं का म्हणे. असं म्हटल्यानंतर रामभाऊ परमार्थच नाही, रामभाऊ अकोलकर म्हटले, अहो असं होऊ शकत नाही, ते सिद्ध संत आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलू नका. म्हणे असं कसं बोलू नका, मी त्या कागदामध्ये बघितलं तर कोंबडीची 4 अंडी मला बघायला मिळाली, मी त्या ठिकाणी अपवित्र झालो, त्या उकिरड्यावर नेऊन मी ते कागद टाकून दिले म्हणे, बांधून फेकून दिले म्हणे. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लगेच रामभाऊ अकोलकर त्या ब्राह्मण काकांना सोबत येऊन गेले. चला तर मला सुद्धा बघू द्या, कुठे टाकले तुम्ही ते. असं होऊच शकत नाही, शंकर महाराज असं करणार नाही. म्हणून असा विश्वास आपल्या गुरूंविषयी रामभाऊ अकोलकरांना होता आणि त्या काकांना, ब्राह्मण काकांना सोबत घेतलं आणि गेले. जेव्हा ते कागद उघडून बघितला ना, काय आश्चर्य सांगावं, तर त्याच्यामध्ये 4 पिकलेले आंबे त्याच्यात निघाले. 4 पिकलेले आंबे त्या कागदामध्ये निघाले. कागदात ते आंबे निघाल्यानंतर हे ब्राह्मण काका आश्चर्यचकित झाले, अरे मला तर कोंबडीची 4 अंडी त्याच्यामध्ये दिसली, परंतु हे तर आंबे निघाले, असं कसं झालं, हे कशामुळे झालं. म्हणून त्यांना प्रचिती आले की माझ्या मनात त्या ठिकाणी श्रद्धा नव्हती, म्हणूनच मला त्या ठिकाणी समर्थ सद्गुरू शंकर महाराजांनी मला ही प्रचिती दिली. म्हणून बघा, अशी प्रचिती दिली. म्हणून मनामध्ये शंका कुशंका असेल तर शंकर महाराजांकडे जाऊ नका, त्यांच्या वरपंगाकडे बघून. हो, त्यांचं जे वरचं जे अंग आहे, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. संत चोखा मेळा म्हणतात की ऊस हा वाकडा असतो, परंतु त्याचा रस वाकडा असतो का, त्याचा रस वाकडा नसतो, रस हा गोड असतो. म्हणून अष्टावक्र शंकर महाराज दिसायला कसे दिसतात, ते राहतात कसे, ते काय घेतात, ते कसे वागतात, हे बघण्यापेक्षा ते नेमके कसे आहेत, ते स्वरूपाने कसे आहेत, हे थोड्याच त्या भक्तांना त्या ठिकाणी कळतात. म्हणून शंकर महाराज नेहमी सांगत राहिले, अरे बाबांनो, लोक कसे असतात,
चमत्कार दाखवलं की नमस्कार करतात. संत कोणता? जो चमत्कार करतो. हो, जो चमत्कार करत असेल तर जादूगर पण चमत्कार करतो ना, मग त्याला संत म्हणता येईल का? जादूगर चमत्कार करतो त्याला संत म्हणता येत नाही. गारुड्याचा खेळ करणारा माणूस चमत्कार करतो, त्या नागांना सापांना नाचवतो, मग ते पण संत झाले का? तर असं नाही. म्हणून शंकर महाराज त्या ठिकाणी सांगतात की माझ्या चमत्कारांना तुम्ही त्या ठिकाणी, हे जे चमत्कार आहे हे माझं वरचं अंग आहे, माझ्या वरच्या अंगाला तुम्ही त्या ठिकाणी बोलू नका, माझ्या चमत्कारांना बोलू नका. परंतु असं होतं, लोक काय करतात त्या ठिकाणी चमत्कार, त्या ठिकाणी जे चमत्कार घडले त्याच्यावरनं संतांची त्या ठिकाणी काय, किती मोठे संत, अमका चमत्कार केला, ढमका चमत्कार केला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांकडे बघताना लोक काय बघतात की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं, सच्चिदानंद बाबांना. अशा प्रकारे सर्व संतांच्या मधले फक्त चमत्कार घेतले. तर संतांना जे आपल्याला सांगायचं आहे, संतांना जे आपल्याला उपदेश करायचा आहे, ते तत्वज्ञान आपल्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी शिरणार नाही. म्हणून संत शंकर महाराज त्या ठिकाणी म्हणतात की माझ्या चमत्कारांना तुम्ही भूलू नका. बघा, सद्गुरूंच्या बाह्य रूपाचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांचे अंतरंगातील गुण आत्मसात करा. बघा, संत राहतात कसे? संत दिसतात सामान्य, आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखेच राहतात, परंतु आपल्याला असं वाटतं आपण सुद्धा संतांसारखं राहावं, संतांसारखा गंध लावावा, संतांसारखे कपडे घालावे, संतांसारखं राहावं. म्हणून संतांच्या बाह्य वेशाचं अनुकरण आपण करायला जातो. जर आपण संतांच्या बाह्य रूपाचं अनुकरण आपण जर केलं तर आपण संत होत नसतो. हो, संत कीर्तन करायचे, संत प्रवचन करायचे, परंतु याचा अर्थ असा नाही आहे की प्रवचन करतात ते संत, कीर्तन करतात ते संत नाही. कीर्तन करायला, कीर्तन हे कीर्तनकार करतात, प्रवचन हे प्रवचनकार करतात, परंतु प्रवचन केलं, कीर्तन केलं म्हणजे संत होत नसतं, तर संत कीर्तन करतात अशी गोष्ट आहे. म्हणून त्या ठिकाणी संतांच्या, सद्गुरूंच्या बाह्य रूपाचं अनुकरण करण्यापेक्षा अंतरंगातील गुण आत्मसात करायला हवे. बघा, अष्टावक्र संत श्री शंकर महाराज हे तर मोठे सिद्ध योगीच होते. बघा, आदिनाथांचा अवतार होते, भगवान शंकरांचा अवतार होते. म्हणून ते कसे वागायचे, काय करायचे? लोक भगवान शंकराची बरोबरी करायला जातात की भगवान शंकर काय करायचं. हो, बम बोले टेकडीवाले कैलाश के राजा, चिलम लगाली दम लगाने आजा. म्हणून लोक म्हणतात की ते जर कसे करतात, भगवान शंकर जर सुद्धा चिलम ओढतात तर आपण सुद्धा एक झुरका मारायला काय हरकत आहे, असं लोकांना वाटतं. परंतु हे लक्षात घ्या की भगवान शंकर ते तसं करतात. आता ते खरं की खोटं तो भाग वेगळा, परंतु त्या ठिकाणी भगवान शंकरांनी हलाहल नावाचं विष समुद्र मंथनातून निघालेलं आपल्या कंठात धारण केलं. आपल्याला थोडस विष पचेल का? आपल्याला थोडस सुद्धा विष पचणार नाही. म्हणून भगवान शंकराची, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची त्या ठिकाणी आपण बरोबरी करू नये. हो, म्हणून त्यांचं रूप असं, त्या ठिकाणी दाढी मिशा, रुद्राक्षाच्या माळा, कधी राजयोगी, कधी सिगारेट ओढणार, कधी दारू पिणार, अशा प्रकारे शंकर महाराज विविध प्रकारच्या लीला करायचे. परंतु त्याच्या मागचं कारण आज तागायत त्या ठिकाणी कोणाला कळलं नाही. बघा, आज सुद्धा पुण्यामध्ये शंकर महाराजांना नैवेद्य देताना त्या ठिकाणी शंकर महाराजांच्या समोर कांदा भजी, खिचडी आणि चहा याचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला जातो. बघा, त्या शंकर महाराजांच्या आता का दिलं जातं? चहाचा नैवेद्य. आपण तर म्हणतो चहा पिऊ नका, चहा व्यसन आहे. आपण म्हणतो सिगारेट ओढू नका, सिगारेट व्यसन आहे. दारू गांजा मद पे यारो अकल गुंग हो जाती है. हो, असं आपण म्हणतो आणि खरंय व्यसन करू नये. परंतु शंकर महाराज हे असे अद्वितीय संत आहे की त्या ठिकाणी मद्यपान सुद्धा आणि सिगारेट सुद्धा
अशा प्रकारचे वरच्या अंगाने आपल्याला ते करताना दिसत असत. बघा, त्यांच्या त्या काही भाविकांचं अशी श्रद्धा आहे की सिगारेट ओढून ते जे काही त्यातून धूर आहे, त्या धुराच्या माध्यमातून आपल्या भक्तांचे पाप ते सगळे जाळून त्या ठिकाणी ते भस्म करतात. आणि एकदा तर काही वेळा असं झालंय की त्यांनी प्रसाद म्हणून एका भक्ताला दारू दिली आणि त्या दारूचं रूपांतर सुगंधी दुधामध्ये झालं. हो, असं खूप वेळा घडलेलं आहे. परंतु ही चमत्कार म्हणजे शंकर महाराज नाही, हे लक्षात घ्या. आपण त्यांच्या वरच्या अंगाला जाऊ नये. ते जसं करतात तसं आपण करण्याचा प्रयत्न करू नये. गजानन बाबा, आता त्याच्या मागचं कारण काय? हे वर्म आपल्याला कळणं आपल्या बुद्धीला त्या ठिकाणी लवकर समजण्यासारखं नाही. तर त्यांच्या वरच्या अंगाला आपण जाऊ नये. म्हणून संत संगती न करा वास, एखादे गुंडोशी येईल अंगा. म्हणून बघा, संत काय करतात? संतांच्या वरच्या अनुकरणाला जाऊ नका, तर संतांच्या जवळ असलेलं ज्ञान, संत जे सिद्ध आहेत, संतांच्या जवळ जाऊन स्वतःचा उद्धार करायचा असतो, त्यातले गुणदोष पाहिजे नसतात. आपल्या दृष्टीने ते गुणदोष आहेत. म्हणून बघा, सामान्य जीव संतांना व देवांच्या लीलांना ओळखू शकत नाही. देवाच्या लीलांना तो ओळखू शकत नाही. बघा, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 पत्न्या का केल्या, रासलीला का केली? या प्रश्नांचे उत्तर इथं आपण डोकं लावायचं नसतं. जिथं ज्या जागेवर डोकं टेकवायचं आहे तिथं कधी डोकं लावू नये. ज्ञानोबा आहे त्या समाधीमध्ये अजून आहेत का? चला बघूया. असं 1970 साली काही नास्तिकवादी लोक गेले, परंतु त्या विवरातूनच मोठे मोठे भुंगे निघाले, त्यांच्या मागे लागले. म्हणजे याचा अर्थ असा आहे, संतांच्या खोलामध्ये जास्त जाऊ नये. संत ते त्या ठिकाणी संजीवन समाधी माऊलींनी घेतली, खरंच त्यांचा देह तिथे अजून आहे का हे असं बघण्याचा आपण अट्टहास करू नये. हो, म्हणून बघा, जिथं डोकं टेकवायचंय, ज्ञानोबारांची समाधी आहे, डोकं टेकवा. संत जगद्गुरु तुकोबारांचं वैकुंठ गमन स्थळ आहे, अजून सुद्धा त्या ठिकाणी तो जो वृक्ष आहे, हो, नांदुरकी वृक्ष, तो अजून सुद्धा वैकुंठ गमनाच्या क्षणाला त्या ठिकाणी मोठ्याने हलतो. हो, म्हणजे जगद्गुरु तुकोबारांचं वैकुंठ गमन ज्या क्षणाला झालेलं आहे तुकाराम बीजच्या दिवशी, तर दुपारी माध्यानाला अजून सुद्धा तो वृक्ष कसा हलतो. म्हणजे यावरनं सिद्ध होतं की तुकोबाराय वैकुंठ गमनाला सदैव वैकुंठ गमन त्यांनी केलं. तर आपण त्या ठिकाणी ज्ञानोबारांची समाधी, तुकोबारांचं वैकुंठ गमन स्थळ, शंकर महाराजांची समाधी, समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची समाधी, स्वामी समर्थ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आदी करून जे संत आहेत त्यांच्या समाध्या, तिथे जाऊन नतमस्तक व्हावं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, तिथे आपण जाऊन नतमस्तक व्हावं. कारण की ती डोकं ठेवण्याची जागा आहे. ती जागा कशाची आहे? डोकं ठेवण्याची आहे. तिथं डोकं लावू नये. पण आपलं असं होतं, तिथे आपण डोकं लावतो. कारण तेच लोक डोकं लावतात संतांच्या ठिकाणी की ज्यांना डोकं नसतं, ज्यांना डोकं नसतं, ज्यांचं डोकं म्हणजे टोपी खुंट, जसं खुंटी असते, टोपी अडकवण्याची जागा म्हणजे डोकं, त्यांचं डोकं म्हणजे बुद्धी सगळी गुडघ्यात असते. म्हणून ते त्या ठिकाणी संतांच्या चरित्रावर आक्षेप घेतात. ज्ञानोबारांच्या समाधीवर, जगद्गुरु तुकोबारांच्या वैकुंठ गमनावर, शांतीप्रभू अनाथबाबांच्या जलसमाधीवर त्या ठिकाणी आक्षेप घेतात. म्हणून असे लोक अशा संतांवर आक्षेप घेतात. तर असे जे नास्तिकवादी लोक आहेत, शंकर महाराजांच्या या सगळ्या गोष्टींना आक्षेप घेणार नाही असं कशावर ना? म्हणून सामान्य जीव संतांना आणि देवाच्या लीलांना ओळखू शकत नाही. त्यामुळे तो त्या ठिकाणी तो त्या संतांच्या जीवनशैलीवर, चरित्रावर टीका करायला पुढे येत असतो. बघा, एक हैदराबादचा भक्त, शंकर महाराजांचा भक्त, परंतु त्याला अभिमान झाला. काय अभिमान झाला? की मीच सगळ्यात मोठा असा योगी आहे, खूप मोठा योगी आहे. वास्तविक पाहता तो शंकर महाराजांचा भक्त, परंतु त्याला मीच सगळ्यात मोठा योगी असा अभिमान झाला. परंतु देवाला आपल्या भक्ताचा असा झालेला अभिमान तो खपत नाही. ती मात्र जरी होय अभिमान,
मेरू तो समान भार देवा. हो, अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून त्या भक्ताला अभिमान झाला आणि त्याचा अभिमान घालण्यासाठी अष्टावक्र संत शंकर महाराज त्याच्या घरी तिथे गेले हैदराबादला. आणि घरी गेल्यानंतर त्याला म्हणू लागले, अरे बाबा मला खूप थंडी वाजतीये, मला कडक त्या ठिकाणी पाणी गरम कर, मला स्नान करायचं आहे, मला स्नान करायचं आहे असं सांगितलं. आणि त्या शिष्याने, हैदराबादच्या असलेल्या त्या भक्ताने महाराजांसाठी पाणी गरम केलं. महाराज पाणी गरम झालंय म्हणजे अजून गरम होऊ दे. महाराज पाणी खूप कडक झालंय, अजून कडक होऊ दे. महाराज पाणी उकळतंय, बर उकळतंय का, आता टाक मला स्नानासाठी. खळखळ उकळणारं पाणी घेतलं आणि खळखळ उकळणाऱ्या पाण्यामध्ये शंकर महाराजांनी स्नान केलं. बघा, असं फक्त योगीच करू शकतो. जो हठयोगी आहे तोच असं करू शकतो. कडाक्याच्या थंडीमध्ये हे सर्व योगी ऋषी मुनी संत त्या हिमालयामध्ये बर्फामध्ये, बघा आता नागा साधू आपण बघतो कुंभमेळ्यामध्ये, की ते कडाक्याच्या थंडीमध्ये हिमालयामध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये, दिगंबर अवस्थेमध्ये विहार करतात, साधना करतात, तपश्चर्या करतात. हे फक्त मोठा योगीच करू शकतो. भुकेल्याने भुकेची खावी, ताणल्याने ताणाची प्यावी, अहोरात्र व्हावी मावा. हे फक्त योगीच करू शकतो. हा योग मार्ग इतका सामान्य नाही. ज्ञानोबा म्हणतात, म्हणून योगाची आवाटा जे निघाले ना सुबटा, त्या दुःखाची वाटा भागा आला. म्हणून योग्यांचा जो मार्ग आहे अत्यंत खडतर मार्ग आहे, कठीण मार्ग आहे. सामान्य जीवाला योग करणे, योग मार्गाने जाणे हे त्या ठिकाणी अत्यंत दुरापास्त आहे, अवघड आहे. पण बघा, खळखळ उकळलेलं पाणी, कडक झालेलं पाणी, असे पाणी घेतलं आणि त्या पाण्याने सद्गुरु शंकर महाराजांनी स्नान केलं आणि उरलेलं पाणी घेतलं आणि त्या भक्ताला सांगितलं, कर आता तू स्नान, तू मोठा योगी आहेस ना, कर मग स्नान. असं म्हटल्यानंतर त्या भक्ताने हात जोडले, महाराज माफ करा, मला अभिमान झाला होता, माझा अभिमान तुम्ही त्या ठिकाणी शांत केला, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. बघा, शरण आल्यानंतर त्या ठिकाणी बघा, जे गुरु हे गुरुच असतात आणि शिष्य असतो. म्हणून शरण आला, त्या भक्ताचा अभिमान शंकर महाराजांनी शांत केला. बघा, बऱ्याचदा असं होतं की आपण सिद्धी प्राप्त करण्यासाठी मंत्र तंत्राची उपासना करतो, परंतु उपासना करताना आपण त्यातच गुरु पडून जातो. हो, म्हणून सिद्धी तंत्र मंत्र यांच्या मागे न लागता स्वतःचे गुरु बना आणि आपल्या आतमध्ये ईश्वराचा शोध घ्या. असं हे अमृत वचन या शंकर महाराजांचं आहे. शंकर महाराज म्हणतात, स्वतःच त्या ठिकाणी हो स्वतःचे गुरु बना आणि आपल्या आतमध्ये ईश्वराचा शोध घ्या. म्हणून आपल्या जीवनात जर एखादे निर्णय घ्यायचा असेल, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये त्या ठिकाणी विचार होऊन बुद्धीने आतला आवाज काय सांगतो यानुसार आपला तो निर्णय असला पाहिजे. पण आतल्या आवाजाला आपण न्याय दिला पाहिजे, असं महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून सिद्धी तंत्र मंत्र याच्यामध्ये आपण लागतो, परंतु होता असं ती अवघीच उपाधी होऊन जाते. माऊली म्हणतात ना, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. बघा, म्हणून रिद्धी सिद्धी निधी याच्या मागे न जाता या सगळ्या उपाध्या आहेत, या सगळ्या उपाध्या. म्हणून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी स्वतःच गुरु स्वतः बनायला शिका आणि आपल्या आत असलेल्या हो ईश्वराचा शोध घ्या. आपल्या आत कोणता ईश्वर आहे? ज्ञानोबा म्हणतात ना, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. म्हणून आपल्या हृदयामध्ये प्रत्यक्ष परमात्मा आहे की त्याचा अजून सुद्धा विज्ञानाला शोध लागला नाही. बघा, म्हणून असे विविध भक्त
महाराजांचे आहेत आणि महाराजांच्या बद्दल आता काही भक्त तर अत्यंत सुशिक्षित आहेत. शंकर महाराजांचा एक भक्त, लंडनला राहणारा भक्त, हो, उच्च विद्याविभूषित बुद्धिवादी असा गृहस्थ, त्या भक्ताचं नाव आहे जी.के. प्रधान. जी.के. प्रधान, अत्यंत सुंदर प्रसंग आहे की जी.के. प्रधान उच्च विद्याविभूषित आहे, बुद्धिवादी आहे. जे लोक बुद्धिवादी असतात ना, त्या लोकांना चमत्कार, अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोंदूगिरी, कर्मकांड यांच्याबद्दल त्यांना तिटकारा असतो. हो, असे लोक म्हणतात, काय तुम्ही देवदेव करतात, काय तुम्ही नामस्मरण करतात, काय तुम्ही वारीला जातात, काय तुम्ही काय लावलं, तुम्ही हे सगळा वेळ तुमचा वाया घालतायत, हो, पैसा कमवा. हो, म्हणून अशा प्रकारे ते बुद्धिवादी हे जी.के. प्रधान नावाचे भक्त, त्यांचे शिष्य ते तसे होते. आणि त्या जी.के. प्रधानांनी जेव्हा पहिल्यांदा शंकर महाराजांना बघितलं, शंकर महाराजांना बघितल्यानंतर जे व्हायचं ते झालं. अरे हे कसे दिसतात, दाढी केलेली नाहीये, केस वाढलेले, विस्कटलेले केस आहेत, हातामध्ये अंगठ्या आहे, सिगारेट काय पिता, दारू काय, मद्यपान काय करतात, अशा प्रकारची अवस्था, अष्टावक्र अशा प्रकारची अवस्था बघितली आणि त्यांनी एकदम मनामध्ये द्वेष आला. परंतु शंकर महाराज काय करलं ते काय नव्हे महाराज. त्यांना कळून गेलं की या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी किंतु परंतु आहे, म्हणून तो निघला पाहिजे. पण शंकर महाराजांनी अशा भक्ताला जवळ केलं. बघा, संत कोणाला जवळ करतील सांगता येत नाही. नास्तिक असेल तो सुद्धा आस्तिक होऊ शकतो. संतांनी ठरवलं तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. हो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून हे प्रधान जे आहेत, प्रधान यांना जवळ केलं आणि त्यांच्यावर अशी काय कृपा केली, हात ठेवला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. हो, जवळ केलं आणि जवळ केल्यानंतर त्यांना निर्विकल्प समाधीचं अनुभव, निर्विकल्प समाधीच्या सुखाचा अनुभव त्यांना दिला. आणि तेव्हा त्यांना कळलं की बस असे गुरु भेटणे नाही. बघा, चालता चालता छोटासा प्रसंग सांगून जातो की स्वामी विवेकानंद सुद्धा तसेच होते. स्वामी विवेकानंद सुद्धा युवा अवस्थेत असताना, तो युवा अवस्थेतला नरेंद्र हा सुद्धा नास्तिक प्रवृत्तीचाच होता. पाश्चिमात्य संस्कृतीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या बुद्धीवर होता. म्हणून रामकृष्ण परमहंसांचं जेव्हा भेट झाली तेव्हा रामकृष्ण परमहंसांचं बोलणं कळलं नाही. हो, पण जेव्हा खांद्यावर हात ठेवला, स्पर्श कृपा केली. हो, संत 3 प्रकारच्या कृपा करतात: आलिंगन कृपा, नेत्र कृपा आणि स्पर्श कृपा. हो, अशा प्रकारची कृपा करतात. जेव्हा हात ठेवला खांद्यावर तेव्हा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. अशा प्रकारे जिकडे तिकडे जलस्थळी काष्टी पाशाने आहे वनमाळी देते तिथे. अशा प्रकारची अवस्था स्वामी विवेकानंदांची झाली. आणि तो युवा अवस्थेतला नरेंद्र संन्यास त्याने धारण केला आणि तो त्या ठिकाणी उच्च विद्या विभूषित, हो, बुद्धिवादी असे असलेला नरेंद्र तो स्वामी विवेकानंद म्हणून जगाच्या कल्याणासाठी साधू झाला. बघा, त्याचप्रमाणे तसेच हे जी.के. प्रधान उच्च विद्या विभूषित आहे, बुद्धिवादी आहे, अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोंदूगिरी, कर्मकांड याविषयी तिटकारा आहे. अशा या व्यक्तीला निर्विकल्प समाधी त्याला प्रदान केली. तेव्हा त्याला कळलं की गुरु असावे तर असे असावे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, सिद्ध. बघा, काही संत सिद्ध आहेत तर प्रसिद्ध नाही, काही संत प्रसिद्ध आहे तर सिद्ध नाही. आता आपण कोणाच्या मागे जातो? जे प्रसिद्ध आहे त्यांच्या मागे आपण जातो. परंतु हे सिद्ध आहे, जय जय वो शुद्धे, उदार प्रसिद्धे, अनवर्त आनंद वर्षतीये. शंकर महाराज हे असे संत आहेत की ते शुद्ध आहेत, सिद्ध आहेत आणि प्रसिद्ध सुद्धा आहेत. पण आजच्या घडीला शंकर महाराजांना ओळखत नाही असा एकही जिल्हा नाही. हो,
म्हणून ज्याप्रमाणे समर्थ सद्गुरू गजानन महाराज, साईनाथ महाराज, ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज, ज्ञानोबा तुकोबा तर आहेच, हो, वारकरी परंपरेचे सर्व संत सर्व भाविकांच्या परिचित आहे. आणि त्याचबरोबर शंकर महाराज सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये गावागावात त्या ठिकाणी आपल्याला परिचय झालेला आपल्याला मिळतो, कारण की हे सिद्ध संत आहेत. म्हणून एकदा काय झालं, हे जे प्रधान आहे, या प्रधानांनी आपल्या गुरूंकडे म्हणजे शंकर महाराजांकडे एक इच्छा व्यक्त केली, महाराज माझी एक इच्छा पूर्ण करा. म्हणजे काय इच्छा आहे, म्हणजे महाराज मला त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर कशा प्रकारे गीता सांगितली होती ते मला तुम्ही दर्शन करवा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. म्हणजे इथून तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवान तिर्मतिर मम. अशा प्रकारे अथ पासून इथपर्यंत संपूर्ण गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला कशी सांगितली त्या टायमाला हा सगळा प्रसंग जसाचा तसा हे दृश्य त्या ठिकाणी प्रधानांना श्री शंकर महाराजांनी ते दिव्य दृष्टी प्रदान करून दाखवलं. बघा असे संत असतात बघा. आणि प्रत्यक्ष प्रधानांनी श्रीकृष्णांच्या मुखातून ती गीता ऐकली. एवढा मोठा महिमा त्या संतांचा आहे. एक दिवस असं झालं की त्या प्रधानांना विमान प्रवास करताना विमानाला दुर्घटना झाली. प्रधानांनी तात्काळ त्या ठिकाणी धावा केला, शंकर महाराजांचा धावा केला. धावा केल्यानंतर दुर्घटना टळली आणि विमान प्रवास सुरळीत झाला. सुखरूप आपल्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर शंकर महाराजांची जेव्हा भेट झाली, शंकर महाराज म्हणू लागले, काय रे प्रधाना तुम्ही का घाबरला होता? म्हणे महाराज विमान दुर्घटना झाली होती. अरे तुला वाचवणारा मीच होतो, तुझ्या शेजारीने बसलेलो होतो, तुला कसं काय होईल? म्हणून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, स्वामी समर्थ म्हणतास ना, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अगदी त्याचप्रमाणे शंकर महाराज सुद्धा म्हणतात, अरे बाबा मी तुझ्या नित्य सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे, तुझं रक्षण मी करत आहे. बघा कालांतराने प्रधानांचे वडील वारले. वडील वारल्यानंतर अत्यंत दुःखी प्रधान झाले. आणि प्रधान दुःखी झाल्यानंतर प्रधान जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या त्या निवासामध्ये एकांतात एकटे बसलेले होते, तेव्हा शंकर महाराज त्यांच्यासमोर प्रगट झाले. शंकर महाराज प्रगट झाले आणि शंकर महाराजांनी प्रगट होऊन त्या आपल्या शिष्याला लंडन मध्ये त्या शिष्याला जवळ घेतलं आणि सांत्वन केलं. प्रधानांचं लंडनला जाऊन सांत्वन केलं. अशी असती महाराज गुरुमाऊली. आणि नंतर मग सोबत घेतलं. तिथून लंडनवरनं गिरनार पर्वतावर नेलं. गिरनार पर्वतावर घेऊन आले आणि तिथे आल्यानंतर श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री गोरक्षनाथ महाराज व श्री दत्तात्रय प्रभू यांचं दर्शन त्या जी.के. प्रधानांना श्री शंकर महाराजांनी, संत शंकर महाराजांनी करवलं, घडवलं. आणि नंतर मग त्या ठिकाणी ते लंडनला परतले. बघा असे असलेले शंकर महाराज आपल्या त्या प्रधानांना, त्या शिष्याला, आपल्या शिष्यावर किती जिव्हाळा, किती मोठी कृपा. वास्तविक पाहतात प्रधान कसे होते? जी.के. प्रधान बुद्धिवादी, नास्तिकवादी व्यक्तिमत्व होतं, ज्ञानमार्गी होते आणि चिकित्सक होते. बघा परमार्थ करताना आपण डोळस पद्धतीने परमार्थ केला पाहिजे. ज्ञानोबा काय सांगतात, तुकोबा काय सांगतात, समर्थ काय सांगतात, हो गजानन महाराज काय सांगतात, शंकर महाराज काय सांगतात, संत काय सांगतात, नेमकं संत आपल्याला शिकवत आहेत. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवती. आपल्याला संत हे शिकवत आहेत. आणि अशी त्यांची जी शिकवण आहे, शंकर महाराज नेहमीच काहीतरी सांगत असत. आणि त्यांनी केलेल्या उपदेशांना, त्या उपदेशांची चिकित्सा ही जी.के. प्रधान आपल्या बुद्धीच्या बळावर त्याची चिकित्सा करायचे.
ज्ञानमार्गी प्रधानांनी महाराजांचे उपदेश बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहिले. हो, आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहिले व निष्ठेने अनुकरण करू लागले. बघा, नास्तिक असलेले प्रधान देवपूजा करू लागले. बघा, नास्तिकवादी म्हणूनच पूजा करू लागला, कारण की त्यांना पटलं ते की हे सिद्ध संत आहे म्हणून आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये अध्यात्मामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. काही लोक म्हणतात आम्हाला देव दाखवा. देव असा दिसेल का? देव काय बाजाराचा भाजीपाला आहे का कोणाला दिसायला? त्यासाठी परमार्थ करावा लागेल, साधना करावं लागेल, उपासना करावं लागेल. म्हणून आपली ज्ञानेश्वरी, हो, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवर रिसर्च चालू आहे. नासा सारखी संघटना त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवर रिसर्च करत आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण हे जीके प्रदान करू लागले, देवपूजार करू लागले, गीतेचं अध्ययन करू लागले आणि या केलेल्या उपदेशांची चिकित्सा आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून त्यांनी पाहिली आणि त्या केलेल्या उपदेशाचं निष्ठेने अनुकरण ते करू लागले. बघा, ग्रंथ वाचन करू लागले आणि अशा असलेल्या त्या लंडन मध्ये निवास करणाऱ्या त्या जीके प्रधान या भक्ताचा असा उद्धार झाला की त्यांना परमात्म्याचा त्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार झाला. बघा, शंकर माऊली कशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या भक्तावर कृपा करतात, आपल्या शिष्यांवर कृपा करतात, त्यांना उपदेश करतात. ज्यांना तत्वज्ञान कळत नाही त्यांना चमत्काराच्या माध्यमातून भानावर आणतात, कारण की लातो की भूत बातो से नहीं मानते. हो, काही लोकांना सांगून कळत नाही, काही लोकांना ज्ञानेश्वरी दिली तर कळत नाही, तर त्यांना सांगावं लागतं ज्ञानेश्वर महाराज किती मोठे होते, ज्ञानेश्वरी वाच. नाही कळत. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे होते. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी योग वासिष्ठावर सुद्धा अनुवाद केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे होते, चांगदेव 65 वाच. चांगदेव 65 चांगदेवांनाच कळले नाही, ज्ञानोबारायांकडून समजून घ्यावं लागली. हो, अमृतानुभव वाच, ज्ञानेश्वरी वाच, नाहीच जमलं तर हरिपाठ वाच, आणि नाहीच जमलं तर ऐक मग की ज्ञानोबाराय किती मोठे होते. हो, चालविली जडबंती हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा. तुकोबाराय किती मोठे होते, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हो, म्हणून तुकोबारायांच्या या वाक्याने त्या रामेश्वर भट्टांच्या देहाचा दाह थांबला. या चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया या पूर्ण अभंगाचं पठण केल्याने त्यांचा देहाचा दाह थांबला. एवढी मोठी ताकद संतांच्या वचनामध्ये, हो, एवढी मोठी ताकद संतांच्या वचनामध्ये आहे. म्हणून एक दिवस झाला असं की मोठ्या नागाला मारण्याचा प्रयत्न लोक करत होते आणि शंकर महाराज तिथे बसलेले होते. मोठा गोंधळ ऐकू आला, काय चाललं. शंकर महाराज तात्काळ तिथे गेले. मोठा नाग आहे, त्या नागाला मारण्याचा प्रयत्न चालला. नाग सुद्धा फुसकारे मारू लागला. मोठा नाग होता, नाग सुद्धा फुसकारे मारू लागला आणि शंकर महाराजांना त्या नागाची कीव आली. शंकर महाराज तिथे गेले. गेल्यानंतर नागाने पाहिलं की संत आले. बघा, जीवाला कळत, मानवाला कळेल यात काय नवल, प्राण्यांना सुद्धा संतांचं महत्व कळतं. त्या नागाने तात्काळ नाग जवळ गेला आणि शंकर महाराजांच्या पायाला विळखा मारला. कदाचित जणू की तो नाग शंकर महाराजांना जीवदान मागतोय, महाराज मला हे लोक मारताय, तो मला वाचवा, माझे प्राण वाचवा, माझे प्राण वाचवा. कदाचित तो असं म्हणत असेल तो नाग. तेव्हा शंकर महाराजांना त्याची कीव आली. शंकर महाराजांनी त्या नागाच्या फण्यावर असा हात फिरवला प्रेमाने. नाग शांत झाला आणि नागाला आज्ञा केली, तुला जगायचंय ना, वाचायचंय ना, जा इथून लांब असलेल्या वनामध्ये निघून जा, तुझ्या अंगाला कोणीही धक्का लावणार नाही. हा प्रसंग सांगताना मला आठवण येते की कालिया मर्दन भगवान श्रीकृष्णांनी केलं. कालिया मर्दन करताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या नागपत्न्याला म्हणतात की तुमच्या पतीला इथून जायला सांगा. तेव्हा तो म्हणतो की देवा, मी इथून जाईल, परंतु मला तुमचं वाहन असलेलं गरुड मला त्या ठिकाणी खाऊन टाकेल, माझा वध करेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अरे बाबा कालिया, जा, मी तुझ्या फण्यावर त्या ठिकाणी
त्या ठिकाणी नृत्य करून तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी, मी त्याच्यावर नृत्य केलेलं आहे. माझ्या चरणांचे शंखचक्र गदा पद्म याचे चिन्ह तुझ्या त्या मस्तकावर फणावर त्या ठिकाणी आहे. ते चिन्ह बघून तुला गरुड काहीच करणार नाही. तू इथून तात्काळ निघ आणि तुझं जे मुख्य स्थान आहे रमणक द्वीप, त्या रमणक द्वीपामध्ये तू जा, असा उपदेश त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कालियाला केला. आणि हा प्रसंग सांगताना मला तो प्रसंग आठवला की त्याचप्रमाणे हा नाग शंकर महाराजांच्या चरणाला विळखा घातला, शंकर महाराजांनी त्याची सुटका केली आणि तेव्हा तो तिथून निघून गेला, दूरवनामध्ये तो निघून गेला. बघा, असे संत जनाचा उद्धार करतात, जीवाचा उद्धार करतात, जडाचा उद्धार करतात. संतांना काळजी असते महाराज, संतांना काळजी असते की कुठे काय चाललं. संतांच्या छोट्याशा कृतीने अरबकाचेसाठी पंथी हाती धरली पाठी. आज आपण बघतो भारतभर किती कत्तलखाने, त्या कत्तलखान्यांमध्ये किती गोमातांचं त्या ठिकाणी कत्तल होतंय, परंतु त्या ठिकाणी हे थांबलं पाहिजे असं वाटतं, ते संतांना वाटतं. म्हणून एक श्रीमंत भक्त, शंकर महाराजांचा श्रीमंत भक्त, परंतु त्याचा खूप मोठा कत्तलखाना होता. लक्षपूर्वक आहे का बरं का, त्याचा खूप मोठा कत्तलखाना होता आणि तो कलकत्त्यात राहणारा होता. कलकत्त्यात राहणारा श्रीमंत भक्त, त्याचा मोठा कत्तलखाना होता आणि त्यांनी महाराजांना आग्रह केला, महाराज आमचा आग्रह आहे, आपण 2 घास भोजन करण्यासाठी आमच्याकडे तुम्ही यावं, असा आमचा तुम्हाला आग्रह आहे, आपण यावं. असं म्हटल्यानंतर त्यांनी महाराजांना आग्रह करून भोजनाला नेलं आणि महाराजांना काय सगळं चिठी के पाव में घुंगरू बसताय, वही परमात्मा सुनताय. यांना माहिती नाही असं कसं होईल, हे तर अंतर्ज्ञानी आहे. आपला भक्त काय करतोय, काय कृती करतोय हे सगळं कळतं त्यांना. म्हणून महाराजांना आग्रहपूर्वक नेलं आणि बैठक रूम मध्ये, बैठक खोलीमध्ये त्या ठिकाणी बसले महाराज. त्यांची बसण्याची व्यवस्था केली आणि भोजनाची व्यवस्था दुसऱ्या रूम मध्ये केली. दुसऱ्या खोलीमध्ये तिथे भोजनाचे ताटं वाढले आणि तो भक्त आणि त्याची पत्नी सपत्नीक बैठक रूम मध्ये महाराजांना बोलवण्यासाठी आले की महाराज चला बा तुम्ही जेवणासाठी, असं म्हणण्यासाठी आले. आणि येऊन बघता तो काय, येऊन बघितल्यानंतर असं दृश्य डोळ्यासमोर दिसलं की दोघेही पती पत्नी त्या ठिकाणी भयंकर भयभीत झाले. महाराज काय होतं ते दृश्य, ते दृश्य असं होतं की शंकर महाराजांची ज्याप्रमाणे त्या कत्तलखान्यामध्ये जे प्राण्यांची कत्तल होते, त्यांचे शरीराचे अवयव छिन्न विछिन्न केला जात आहेत, अगदी त्याचप्रमाणे त्या बैठक रूम मध्ये पूर्ण शंकर महाराजांचे अवयव जसे की कापून असे बाजूला बाजूला केलेले, असे रक्तबंबाळ पूर्ण ती बैठक खोली झाली. आणि शिर वेगळं, धड वेगळं, हात पाय सगळे अवयव छिन्न विछिन्न तुकडे तुकडे असे बाजूला पडलेले विखुरले, रक्तबंबाळ. ते सगळं प्रसंग बघितला, ते पती पत्नी भयंकर भयभीत झाले. आणि भयभीत झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली, धावा केली, महाराज आम्हाला माफ करा, आम्ही आजपर्यंत खूप पाप केलं महाराज, आणि आमची तुमच्यावर श्रद्धा आहे, आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो महाराज, आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये या, आम्हाला आपलं मूळ दर्शन तुम्ही आम्हाला द्या, असा धावा केला. शंकर महाराजांची प्रार्थना केली आणि शंकर महाराज त्या ठिकाणी मूळ रूपात त्या ठिकाणी प्रगट झाले. शंकर महाराज अष्टावक्र समर्थ सद्गुरु शंकर महाराज मूळ रूपात प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर शंकर महाराज बोलते झाले, मला या ठिकाणी भोजनाला बोलवतो, माझ्यावर श्रद्धा ठेवतो आणि या गायींची, वासरांची, ढोरांची, जनावरांची हत्या करतो. अरे तुझ्या या मोठ्या कत्तलखान्यामध्ये दररोज असे कित्येक जनावर, कित्येक प्राणी अशाच प्रकारे त्यांची कत्तल होते, अशाच प्रकारे त्यांचा देह त्या ठिकाणी छिन्न विछिन्न केला जातो. अरे हे पाप थांबव, अशी आज्ञा केली. हे पाप थांबव म्हटल्यानंतर त्या आज्ञेला मान देत त्या भक्ताने तो कत्तलखाना बंद केला आणि आपला व्यवसाय बदलला.
आपला व्यवसाय त्या भक्ताने बदलला. बघा, असं संतांची कथा, संतांचं चरित्र हे अगाध आहे, जे आपल्याला समजणं कठीण आहे. बघा, शंकर महाराजांच्या विषयी बोलावं तेवढं थोडं आहे. असितगिरी समस्यात कज्जनम सिंधू पात्रे, सुरतरवर शाखा लेखनी पत्र मुरवे. हो, म्हणून पृथ्वीचे कागद केला, हो, समुद्राची शाही केली आणि सरस्वती माता प्रत्यक्ष लिखाणासाठी बसली. तरी संतांचं, शंकर महाराजांचं हे चरित्र एवढं मोठं अगाध आहे की ते आपल्याला शब्दामध्ये व्यक्त करणं शक्य नाही. म्हणून काय वाणू आता नपुर ही वाणी मस्तक चरणे ठेवीत असे. म्हणून त्यांचं चरित्र आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. संत हे त्या ठिकाणी आपल्याला जागवत असतात, आपल्याला शिकवत असतात, आपल्याला सांभाळत असतात. बघा, म्हणून अशा संतांच्या चरित्राचं आपण या ठिकाणी ही जी काही चरित्र कथा, हा जो काही उपक्रम, हे निरूपण आपण जे सुरू केलेलं आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. बघा, शंकर महाराजांनी जास्तीत जास्त काळ सोलापूरमध्ये काढला आणि जेव्हा शंकर महाराजांना सोलापूर सोडून पुण्याला यायचं होतं तेव्हा शंकर महाराजांनी आपले अत्यंत नजीकचे सेवक पेंटर काका त्यांचे त्या सोलापूरमध्ये अजून सुद्धा ते आहेत. ते पेंटर काका आता 2022 साली मोठं मंदिर शंकर महाराजांचं बांधण्यात आलं. तर 1922 साली शंकर महाराज तिथून निघाले आणि तिथून निघताना शंकर महाराजांनी सांगितलं, असे आले अचानक आणि आपल्या सगळ्या भक्तांना वाटले, हे बघा, आता मला तुम्ही सगळ्यांनी अभिषेक घाला, मला सगळ्यांनी अभिषेक घाला. शंकर महाराजांनी सर्व कपडे काढून टाकले, विवस्त्र झाले आणि 5 जोडपे बोलवले. 5 जोडप्यांच्या हातून अभिषेक करवला स्वतःचा. शंकर महाराजांनी अभिषेक करवला आणि त्या 5 जोडप्यापैकी जे 5 होते, जे पती होते, त्यांच्या हातून त्या बोटाला छेदून रक्ताचा टिलक मस्तकाला लावून घेतला आणि सांगितलं, जेव्हा अंगावरचे सगळे कपडे काढले तेव्हा सांगितलं, हे कपडे आता जुने झाले, आता हे कपडे टाकून द्यायचे मला, असं त्यांनी सांगितलं. शंकर महाराजांनी जणू त्यांना संकेत दिला की मला हे देहरूपी जे कपडे आहे ना, माझी गोदडी झाली जुनी, तिला धुवून या ना कोणी, म्हणून हे जे कपडे आहे हे जुने झाले, हा देह आता जुना झाला, मला हा देह आता सोडायचा आहे, असा त्यांनी मार्मिक पद्धतीने त्या आपल्या शिष्यांना संकेत दिला. अभिषेक करवला. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तिथून शंकर महाराज सोलापूरवरनं पुण्याकडे गेले. गेले धनकवडीमध्ये त्या ठिकाणी निवास करू लागले आणि तिथे काहीतरी 6-7 महिन्यानंतर त्यांना आज्ञा दिली, तिथल्या भक्तांना आज्ञा दिली की अरे बाबांनो, आता वैशाख शुद्ध अष्टमीला मला त्या ठिकाणी आता देह सोडायचा आहे, मला देह सोडायचा आहे. आणि जेव्हा त्यांनी आपला आत्मा ब्रह्मरंध्रात त्या ठिकाणी नेला तर मोठे सिद्ध योगी आणले की हा देह सोडलेला आहे का. त्यांची सवय कशी असायची, शंकर महाराज काय करायचे, दरवाजा लावून घ्यायचे आणि खोलीमध्ये आपला आत्मा बाहेर काढून सूक्ष्म देहाने कुठेतरी जाऊन यायचे. म्हणून भक्तांना वाटलं की यांचा देह प्राण या देहातला गेलेला आहे, परंतु किती वेळ झाला शरीर कुजत नाही, वास येत नाही. आता कसं असतं, सामान्य जीवाचा जर प्राण गेला तर त्याच्यात त्या देहात तो देह टाठून जातो की त्याला मिठाचा लेप लावावा लागतो किंवा त्याची शवपेटी आणावं लागते, त्याच्यामध्ये तो देह ठेवावा लागतो. तेव्हा कुठे काहीतरी 8-10 तास तो देह तसाच राहतो. परंतु शंकर महाराजांचं तसं झालं नाही. म्हणून भक्तांना वाटलं की महाराज आपल्याला सोडून गेलेले नाही, मग करायचं काय. आता मोठे योगी बोलवले, योग्यांना बोलवलं आणि त्यांनी तपासलं. तांब्याची तार आणली, तांब्याची तार बेंबीमध्ये कानामध्ये अशा प्रकारे घालून तपासणी केली. तेव्हा त्या योग्यांनी सांगितलं की महाराज गेलेले नाही, त्यांनी त्यांचा आत्मा ब्रह्मरंध्रात ठेवलेला आहे, म्हणून महाराज गेलेले नाही. परंतु महाराज आता परत त्यांची समाधी उत्थान पण होणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, ज्याप्रमाणे संजीवन समाधी ज्ञानोबांनी घेतली त्याचप्रमाणे महाराजांनी स्वतःला त्या ठिकाणी आपला आत्मा ब्रह्मरंध्रात नेलेला आहे.
तर तुम्ही समाधीची तयारी करा. म्हणून त्या ठिकाणी त्यांना यथोचित पद्धतीने समाधी शंकर महाराजांना देण्यात आली आणि अशा प्रकारे शंकर महाराजांनी आपला देह त्या ठिकाणी ठेवला असं म्हणता येणार नाही. समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली आणि अजून सुद्धा शंकर महाराजांची उपासना केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर विविध प्रकारची प्रचिती येत असते. मला परवालाच त्या ठिकाणी सुचवलं, आमचे गुरुस्थानी असलेले परमार्थ स्नेही मार्गदर्शक हरिभक्तपरायण श्री अरविंदजी कुलकर्णी सर यांनी सुचवलं की महाराज तुम्हाला शंकर महाराजांच्या चरित्रावर त्या ठिकाणी निरूपण करायचं आहे. मला आनंद वाटला. मला शंकर महाराजांविषयी आकर्षण होतं, कारण की साधकाला सिद्ध संतांच्या विषयी आकर्षण असायलाच पाहिजे की ज्ञानोबारायांकडे बघून, तुकोबारायांकडे बघून, सद्गुरु जोग महाराजांकडे बघून, समर्थ सद्गुरु गजानन महाराज असतील, शंकर महाराजांची प्रतिमा खूप वेळा बघितली मी. मला वाटायचं यांच्याविषयी कधीतरी जाणून घ्यावं. पुण्यामध्ये प्रवास करताना शंकर महाराजांच्या प्रतिमा खूप वेळा बघितल्या. जणू की शंकर महाराज मला जवळ बोलवतात की काय, आणि मला काहीतरी इशारा करतायत की माझ्याविषयी तू जाणून घे. आणि हा कसा योग आला, हा माझ्या जीवनातील सुवर्ण योग आहे. आणि परंतु मला वेळ अभ्यासाला कमी मिळाला, म्हणून मी मनोमन म्हणायचो की मला अजून एक दिवस शिल्लक भेटला अभ्यासाला तर बरं होईल. पण शंकर महाराजांनी कृपा केली, एक दिवस माझा पुढे लांबला गेला. हे सगळं त्यांनीच करून घेतलं. म्हणून जे काही तोडकं मोडकं जे आपल्या समोर या ठिकाणी शंकर महाराजांच्या बद्दल, अष्टावक्र संत, सिद्ध संत शंकर महाराजांच्या बद्दल मी बोलण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या समोर तो प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व श्रवण करणारे सुज्ञ श्रोते आहात. त्या ठिकाणी जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही योग्य असेल ते भगवान श्री ज्ञानोबाराय, सद्गुरु जोग महाराज आणि समर्थ सद्गुरु शंकर महाराजांनी ही करून घेतलेली सेवा आहे. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे महाराज. अशा संतांना एक प्रार्थना आहे की अशाच प्रकारे आमच्याकडनं आपली सेवा आपण करून घ्यावी. आपण ही संधी, हे सद्भाग्य माझ्या जीवनात आलं, हे नक्कीच आपली माझ्यावर कृपा आहे. म्हणूनच मला ते सद्भाग्य लाभलं असंच मी त्या ठिकाणी बोलतो. काय वाणू आता नपुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. जय शंकर माऊली. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. पुंडलिकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री शंकर महाराज की जय. सब संतन की जय.